मित्रो, आज एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे। विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की मला टॉपचं यश पाहिजे आणि टॉपचं यश मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे। तर मित्रो, घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं। कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं। भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं। ही जी भट्टी आहे ना, ही एकदा आपल्याला भट्टी कळली पाहिजे। जसं सोन्याला मोल येण्यासाठी त्याला भट्टीतून जावं लागतं, तसं तुम्हाला टॉपचे यश मिळवण्यासाठी काही भट्टी पाहिजे। तुमच्याकडे बर्निंग डिझायर तुमच्यामध्ये असलंच पाहिजे। जब आंखों में अरमान लिया, मंजिलों को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। असे प्रेरणादायी विचारानं आतून तुम्ही भरून गेलं पाहिजे। दर्जेदार यश पाहिजे असेल तर प्रयत्न दर्जेदार पाहिजे, विचार दर्जेदार पाहिजे, भावना दर्जेदार पाहिजे, कल्पना दर्जेदार पाहिजे। लक्षात आलं? आणि तुमचे एफर्ट्स, तुमचे प्रयत्न, तुमची साधना, तुमचे कष्ट ते दर्जेदार पाहिजे। दर्जेदार कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नाही। लक्षात ठेवा, हे विचार ऐका, आत मनात असं रुजवा। आत रुजल्याशिवाय, पाणी जसं आत रुजलं तर झऱ्याच्या रूपानं वर येते, तसे चांगले विचार जे की तुमच्या भावविश्व समृद्ध करतात, तुमची मानसिकता विजयी बनवतात, अशा विचारानं, अशा भावनेनं, अशा कल्पनेनं तुम्ही भरून राहा। जसा हवा फुग्याच्या आत जर हवा भरून राहिली तरच फुगा वर जातो ना। फुग्यातली हवा संपली तर फुग्याची वर जाण्याची पात्रता असून देखील, त्याची ताकद असून देखील मित्र तो वर जाऊ शकत नाही। तसं तुमच्यामध्ये क्षमता आहे, कौशल्य आहे, पण या क्षमतांचा आणि या कौशल्यांचा तुम्हाला उपयोग करायला पाहिजे। आणि या क्षमता आणि कौशल्यासाठी तुमच्याकडे कौशल्य आहे, तुम्ही 4 तास 12 तास 15 तास अभ्यासही करू शकता, एवढी कॅपॅसिटी पण आहे, पण त्यासाठी लागते ते ऊर्जा। ही ऊर्जा तुम्ही कशातून घेता हे फार महत्वाचं आहे। ऊर्जा जर कनिष्ठ स्वरूपाची असेल, ऊर्जा जर निकृष्ट दर्जाची असेल, तर उत्कृष्ट दर्जाचे प्रयत्न तुम्ही कसे करणार? कारण इंधन नसेल तर गाडी कशी पुढे जाणार? इंधन नसेल तर गाडी पुढे कशी जाणार? त्यामुळे ऊर्जा, दर्जेदार यशासाठी ऊर्जा सुद्धा तुम्ही तशीच दर्जेदार स्वरूपाची। आता आपल्याला जे 2 पद्धतीची ऊर्जा घ्यायची आहे। आपण काही निसर्ग म्हणजे काही एखादी वस्तू नाही आहोत, त्याला एखादी गाडी नाही आहोत किंवा पेट्रोल टाकलं की पळवायला, तसं आपल्याला जसं अन्न घेऊनच चालणार नाही दर्जेदार, तर आपल्याला शरीरासाठी जसं अन्नाची गरज आहे दर्जेदार, तसंच मनासाठी सुद्धा दर्जेदार आहार लागतो, मनाचा आहार लागतो। हे ज्याला टॉपचं यश मिळवायचं आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। मनाचा आहार म्हणजे काय हे एकदा मन, कान उघडे ठेवून ऐका मित्रांनो, कान उघडे ठेवून ऐका, तरच तुम्हाला यश मिळणार आहे। आणि पुढे हे जर तुम्ही ऐकलं नाही तर फार मोठी चूक ठरणार आहे।
फार मोठी चूक ठरणार आहे. प्रत्येक मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याने हे मन लावून ऐका, मन लावून ऐका मित्रांनो. सेल्फ मोटिवेटेड तुम्हाला राहावंच लागेल. आतून तुम्हाला पेट तर राहावंच लागेल. सेल्फ मोटिवेट असणं गरजेचं आहे. तसं मनाचा आहार हे सेल्फ मोटिवेट राहिला तरच मनाचा आहार. सेल्फ मोटिवेट राहणं हा एक मनाचा आहार आहे मित्रांनो. सकारात्मक विचारानं भरून राहणं. यस, मी यशस्वी होणारच आहे, यशस्वी होणार आहे. यशासाठी लागणार सगळं मी देत आहे, मी यश मिळवत आहे, यशाच्या दिशेनं जात आहे, मला यश मिळत आहे. हा विचार तुमच्या अंतःकरणाला असा पटला पाहिजे. यश मिळत आहे ही ठिणगी पेटली पाहिजे आतून. यश मिळत आहे, यश मिळत आहे, यश मिळत आहे, यश मिळत आहे असं अंतःकरणामध्ये जेव्हा पटते तेव्हा तुम्हाला मग प्रयत्न एकदम सहजतेनं, प्रयत्नाचा ताण वाटणार नाही, परिश्रमाचा ताण वाटणार नाही, कष्टाचा ताण वाटणार नाही. म्हणजे तुमच्या डोक्यावरचं ओझं एकदम खाली गेलेलं राहील. डोक्यावर जेव्हा तुम्हाला यश मिळणार नाही असं वाटते आणि यश मिळते की नाही असा जेव्हा द्विधा अवस्था असते, अशा वेळी आपल्या मनावर ताण असतो, म्हणजे असतोच. हा ताण जितका तुम्हाला कमी करून यश मिळू शकतो असा ठाम निर्धार, ठाम विश्वास, ठाम श्रद्धा लभते ज्ञान. ही श्रद्धाच पाहिजे. मी वाचत आहे हेच मला यश मिळवून देत आहे. प्रत्येक पान मला यश मिळवून देत आहे, प्रत्येक धडा मला यश मिळवून देत आहे. आणि एक धडा पाठ केलं म्हणजे यशाचा इतका भाग तुम्ही पूर्ण केला आहात असा त्याचा अर्थ आहे. यश हे एका दिवशी नाही तर रोजच्या प्रयत्नाने यश मिळते. लक्षात, रोजच्या प्रयत्नाने यश मिळत असते. यशाचा जन्म एक दिवसातच होत नाही. जसा बाळाचा जन्म, बाळ ज्या दिवशी पोटातून बाहेर येते त्या दिवशीच बाळाचा जन्म होत नसतो मित्र हो. एक पहिल्या दिवसापासून ते 9 महिने 9 दिवसापर्यंत जे काही त्याची रोज वाढ होते, ती त्याची रोज वाढ होणं हे त्याचा जन्म असतो. लक्षात आलं, ते जन्म होतो, त्याचा वाढ होत राहते, विकास होत राहतो. म्हणून ती सुरुवातीचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्ही बीज कोणतं पेरताय, मनामध्ये कोणतं बीज पेरलेलं आहे हे तपासून पहा एकदा. यशस्वी होणारच, यशस्वी होतच आहे. माझ्यामध्ये तशी प्रचंड क्षमता, प्रचंड कौशल्य, प्रचंड सामर्थ्य, प्रचंड ताकद आहे. हा विचार तुम्ही पेरलेला असेल ना, आणि ते पेरलेला विचाराचं संगोपन, संवर्धन आणि त्याला पाणी टाकणं सुरू ठेवलं असेल तर मित्र हो, म्हणजे त्याला जागं ठेवलं असेल त्या स्वप्नाला, ते टाकलेल्या बीजाला, तर तुम्हाला जगातली कुठली शक्ती रोखू शकत नाही. उदास, निराश, चिंतित, टेन्शन घेऊन काय प्रयत्न करता रे? सोडून द्या, ते सोडून द्या. ते यशस्वी माणसाचे लक्षण नाहीत. प्रयत्नामध्ये तुमच्या एवढी ताकद पाहिजे, यश हातचा मळा असं वाटलं पाहिजे, कारण माझं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे. त्या दिशेनं प्रत्येक दिवसासाठी जे काही कष्ट करावं लागणार आहे ते चालू आहे आणि होत आहे. कम्प्लेट म्हणजे कम्प्लेट हो, असा विचार तुमच्या आत रुजलाच पाहिजे म्हणजे रुजलाच पाहिजे. हा मी तुम्हाला हे जे सांगतो ना, इतकी मग्नतेनं सांगतो ना, इतक्या मग्नतेनं तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि वेळ झालं पाहिजे म्हणलं पाहिजे लोकांनी. वेळ लागलंय याला असं म्हटलं पाहिजे लोकांना. जगाचा विसर पडलेल्या माणसाने प्रयत्नाच्या समोर, आपल्या ध्येयाच्या समोर, ज्यांना ध्येय साध्य करेपर्यंत जगाचा विसर पडलेला होता, त्या माणसाने जगाला प्रभावित करणारं यश संपादन केलं मित्रांनो.
तुम्हाला इतकी तहान लागली पाहिजे यशाची मित्र. जसं आपलं नाक दाबल्यानंतर आपल्याला कशाची नीड लागते, कशाची गरज वाटते, श्वासाची. एकदा सॉक्रेटिसला विचारण्यात आलं, यश मला टॉपचं यश पाहिजे, दर्जेदार यश पाहिजे, तर मला यशाचं रहस्य सांगा. सॉक्रेटिसनं सांगितलं, चला उद्या या नदीवर, मी नदीवर सकाळी जात असतो, तुम्ही या तिथं. नदीवर गेला तो तरुण, यशासाठी भुकेलेला, यशाची तहान लागलेला, यशाची भूक लागलेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर सॉक्रेटिसनं त्याला पाण्यात बोलवलं. पाण्यात आल्यानंतर त्या मुलाला असं धरलं, त्याचे केस धरले आणि त्याला आत बुडवलं. आत पाण्यात असं खाली पाण्यामध्ये थोडंसं बुडवलं. तेव्हाच तो मुलगा तडफडू लागला, पटकुन्या काढून टाकल्या. त्या मुलानं विचारलं, तुला जेव्हा पाण्यामध्ये मी तुझं मुंडकं बुडवलं होतं तेव्हा तुला जगातल्या कोणत्या गोष्टीची गरज वाटत होती? प्रेयसीची गरज वाटत होती? नाही. गेम नाही. शॉपिंग नाही. कशाची मग? फ्रेंड सर्कल नाही. नाही 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 नाही. मग फक्त आणि फक्त मला श्वासाची गरज वाटत होती. म्हणजे मला फक्त आणि फक्त ऑक्सिजनचीच गरज वाटत होती. ऑक्सिजनच्या शिवाय माझ्या मनात दुसरा कुठलाच विचार येत नव्हता. इतकं मी त्या ऑक्सिजनसाठीच तळमळत होतो. सॉक्रेटिसनं सांगितलं, तितकीच तहान, तेवढीच भूक आणि तेवढीच तळमळ तुला यशाची लागली पाहिजे. यशाशिवाय कशाची भूक लागली असं तुला नाही वाटलं पाहिजे. तरच मर्दा तू यशस्वी होऊ शकतोस. तुझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे. तुला फक्त असणारी शक्ती तुला एकाग्र करण्याची गरज आहे. एकाग्र करण्याची गरज आहे. तर मित्र, तुम्हाला सांगत यासाठी, तुमचं जे माइंड आहे ना, माइंड, ते माइंड जर बघितलं तर तिकडे सगळीकडे मला यश पाहिजे, यश पाहिजे, यश पाहिजे, यश पाहिजे आणि यशासाठीच मी पुढे जात आहे असं वाटलं. त्या माइंड मधून आलं पाहिजे विचार, घुमला पाहिजे, आवाज घुमला पाहिजे. सकारात्मक विचाराचे तरंग सगळीकडे तुमच्या रूम मध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक विचाराचे तरंग बाहेर आले पाहिजे. या तरंगामध्ये जर दुसरा कोणी जर आत आला ना, तर यशाने प्रभावित होऊन पण तो पण बाहेर जाईल. इतकी त्या विचाराच्या पॉवर असते मित्र, विचाराची एवढी ताकद असते. म्हणून असे पॉवरफुल विचार ऐकत जा रे, पॉवरफुल विचार ऐकत जा. दर्जेदार यश पाहिजे तर दर्जेदार एफर्ट्स लागतात आणि एफर्ट्स दर्जेदार मी देत आहे. टॉपचं यश पाहिजे ना. मग कोणाचे व्हिडिओ ऐकले पाहिजे? ज्यांनी टॉपचं यश मिळवलेलं आहे त्या त्या क्षेत्रात, त्यांच्या मुलाखती ऐकल्या पाहिजे तुम्ही. त्यांचे विचार काय आहे ते समजून घेतले पाहिजे. ते कशा विचार करत कसे होते हे समजून घेतलं पाहिजे. मी मित्र विद्यापीठामध्ये टॉपचा स्टुडंट आहे. MA ला मेरिट होतो. नेट एक्झाम जी टॉप 10 मध्ये असते, भारतामध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमधील टॉप 10 ची परीक्षा म्हणजे नेट एक्झाम आहे, ती पास पहिल्या प्रयत्नात झालो. म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगू शकतोय, हे अनुभवातून सांगू शकतो. तर तुम्हाला टॉपर कशा पद्धतीने स्टडी करत होते, मी माझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती, मी पुस्तक कसं वाचत होतो, मी विचार कसा करत होतो, हे सगळं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ते पाहू शकता. इनपुट जर दर्जेदार असेल तर आउटपुट दर्जेदार येत असते. इनपुटमध्ये जर तुम्ही असं म्हणतात होते की नाही की मग आउटपुट. यशासाठी जितके प्रयत्न आवश्यक असतात
80% प्रयत्न केले आणि 100% यश कसं मिळेल हो? नाही मिळणार ना. लक्षात आलं? एक खड्डा आहे, 100 फूट मग खोल आहे, 5 फूट लांब आहे. हे 5 फूट उडी मारावं लागणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला सराव तुम्हाला 4 फूट चाच करू कसं चालेल? तुम्हाला कदाचित 5 फुटाचं हे लांब आहे ना उडी मारायचं, तुम्हाला 6 फुटाची तयारी करून ठेवावं लागेल. 6 फुटाची तयारी करून ठेवायला. त्यासाठी तिथं आधी सराव करावा लागतो. सरावाने व्यक्ती राव बनतो. म्हणून जे टॉपचे स्टुडंट आहेत, मी अनेक स्टुडंटचा अभ्यास केला आणि मी स्वतः त्या पद्धतीचा टॉपचे संपादन केल्यामुळे तुम्हाला सांगू शकतो की जे विद्यार्थी जितका अधिक सराव करतात तितके ते पॉवरफुली संपादन करू शकतात. जितकं नाटक दर्जेदार होते ना तितकी त्याची तालीम दर्जेदार असते. तालीम दर्जेदार असते. आलं की घेत लावलं तोंडाला पावडर आणि आला स्टेजवर गाजवला असं नाही होत. नाही होत. त्यांची साधना असते अनेक वर्षाची. तो आला कितीही गाजवू शकतो, परंतु त्याची साधना आहे तेव्हाच गाजू शकतो. 2 मिनिटं जरी त्याला वेळ दिलेला असेल तर 2 मिनिटामध्ये सगळ्यांना प्रभावित करून सोडतं. कारण त्यानं या 2 मिनिटासाठी 20 वर्षाची साधना असते. लक्षात आलं? कलाकाराच्या संदर्भात मी सांगत होतो तुम्हाला. तर पॉवरफुल स्वप्न बघा. लक्षात आलं? पॉवरफुल स्वप्न पाहिजे तुमचं. लेचपेचं स्वप्न काय पाहता तुम्ही? आणि स्वतःला कुठे पाहता हे तुम्ही पाहता कसं हे खूप आहे. स्वतःला कुठे पाहता आणि स्वतःला काय समजता हे 2 गोष्टी मन लावून ऐका. आता तुम्ही स्वतःला कोण्या ठिकाणी पाहताय? तुम्ही कुठे पाहता म्हणजे तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर डॉक्टर झाल्याचं पहा, आणि तेही दर्जेदार डॉक्टर झाल्याचं पहा. आणि तुम्ही स्वतःला आता काय समजता तर डॉक्टर समजतो असं समजून तसा त्या भूमिकेत जगा. राजाच्या भूमिकेत जगलात तर तुम्ही राजा बनाल. भिकाऱ्याच्या भूमिकेत जगाल तर तुम्ही भिकारी बनाल. लुजरच्या भूमिकेत असं तर तुम्ही पराभूत व्हाल. आणि विजेत्याच्या भूमिकेत जगाल, विनरच्या भूमिकेत जगाल तर तुम्ही विनर व्हा. आय एम अ विनर, 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 आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. हे मंत्र 1000दा म्हणा मित्र, 1000दा म्हणा. आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनर. अशा पद्धतीनं म्हणजे सगळं सर्वांग आणि आतूनही तुमचा एकच ध्वनी उठला पाहिजे की आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनरचाच. अरे लुजरचे विचारच जवळ फिरकू शकणारी विजयाची एवढी एनर्जी तयार करा, एवढी ताकद तयार करा, एवढी ऊर्जा तयार करा मित्र. एवढा भडक उजेड जर तयार केला तर अंधार जवळ येतो का रे? अंधार जवळ येतो. उजेडाच्या जवळ अंधार येण्याची ताकद आहे. तशा अशा पॉवरफुल विचारानं जर आतून पेटलेले असाल तुम्ही तर नकारात्मक विचार कुठे येतील रे? जवळ तुमच्या येणार नाहीत रे. तर मित्रो, इनपुट बद्दल बोललो मी तुम्हाला. बीज, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. दर्जेदार जर बीज पेरलेलं असेल तुम्ही विचाराचं, भावनेचं, कल्पनेचं, ध्येयाचं, सेवक बनण्याचं स्वप्न पाहून तुम्ही कलेक्टर कसं बनू शकाल रे? कलेक्टर बनायचं तर कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. आणि कलेक्टर बनलोच्या भूमिकेतून अभ्यास केला पाहिजे. त्या स्वप्नामध्ये एवढं तुम्ही त्या स्वप्नाच्या प्रेमात एवढं पडलं पाहिजे की त्या स्वप्नापासून दूर होणं म्हणजे तुम्हाला जीव जाण्यासारखं वाटलं पाहिजे. स्वप्न हिरावलं जाण्याचं भय देखील तुम्हाला यश मिळवून देत असतं मित्र. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्या स्वप्नापासून दूर राहू शकत नाही. एवढी तलप लागली पाहिजे त्या स्वप्नाची, त्या ध्येयाची, त्याची इतकी गोडी लागली पाहिजे तुम्हाला. म्हणून तुम्ही जे काही यश मिळवणार आहात ते यश मिळवल्यामुळे कोणते फायदे होणार आहात ते आज पाहून घ्या. लिहून काढा. ते सगळे फायदे लिहून काढा आणि ते सांगा की हे फायद्याचा तुम्ही अनुभव घेतात.
अनुभव घेता असं कल्पनेनं विचार करायला सुरू करा. तुम्ही समजा एखादा कलेक्टर बनलेला आहात तर तुम्ही त्या गाडीने जात आहात. गेल्यानंतर तिथं गाडीनंतर तुम्हाला सॅल्यूट ठोकला जात आहे. अनेक जण सुरक्षा रक्षक असतील आणि कर्मचारी असेल तर 6 भाग आहे 6 भाग आहे 6 भाग आहे असं म्हणत आहात. तुम्ही अगदी टाप 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 टापच्या दिशेने तुमच्या ऑफिसच्या दिशेने जात आहात. अशा पद्धतीची कल्पना करा रे पोरांनो, करा. बघा तुमच्यामध्ये कसा पॉवर आतून यायला लागते. सलाम ठोकतात मित्र कलेक्टर पुढच्या समोर. जेव्हा तुम्ही पहा एकदाचा कलेक्टर बसलेला आहे खुर्चीवर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा फॉर्म भरायला जातात निवडणुकीचा ते उभे राहून त्यांच्याकडे फॉर्म सपूर्द करताना दिसत आहे आणि हा पठ्ठ्यास खुर्चीवर बसून फॉर्म घेतो आहे. काय ताकद आहे मित्रांनो, कशी ताकद आहे, कसा दर्जा आहे, कशी ताकद आहे. अशा दर्जाचा विचार तुम्ही करा, अशा फायद्याचा विचार करा. असा तुमच्या समोर तुमची इमेज एवढी स्ट्रॉंग ठेवा, इमेज एवढी स्ट्रॉंग ठेवा. आतून सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. तुमचा आतून सेल्फ रिस्पेक्ट जितका गरजेचा आहे तितकाच तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका पॉवरफुल आहे. आणि कधी चुकून माकून जर एखादा विचार नकारात्मक येऊन गेला की तो होतोच की नाही तर त्याची खांडोळी करता आली पाहिजे. इतका पॉवर असला पाहिजे. आलाच कसा ते विचार माझ्या मनात, आलाच कसा. म्हणून त्यावेळेस 100दा स्वतःला म्हणा की आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनर. असा जयघोष उद्घोष आतून तुमचा प्रत्येक रोम ना रोम म्हटलं पाहिजे, रोम ना रोम म्हटलं पाहिजे. असं सांगितलं जातं मित्रांनो, असं सांगितलं जातं एखाद्या भक्तीच्या क्षेत्रामध्ये की एखादा व्यक्ती 24 तास रामाचं नाव घेत होता आणि ते मेल्यानंतर त्यांचं हाडसुद्धा दुसऱ्या दिवशी वगैरे हाडं जमा केल्यानंतर ते हाडसुद्धा असं कानाला लावून बघल्यानंतर त्या हाडामधून राम 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 म्हणायला असा भास लोकांना होत होता. म्हणजे हा माणूस राम नामानं एवढा राममय झालेला होता की लोकायला वाटू लागलं की त्याच्या प्रत्येक गोष्ट रामच म्हणत असते, मेल्यानंतरही रामच म्हणत असते. अशा भावनेनं लोकही प्रभावित होऊन गेले होते. तसं तुमचा प्रत्येक अवयव, तुमच्या शरीरातली प्रत्येक ऑर्गन आणि पेशी, टिश्यू हे सुद्धा म्हटले पाहिजे की यस यशस्वी होणारच आहेस म्हटलं पाहिजे. तर तुम्ही यशस्वी होणार. तुम्ही फोकस करा कशावर? फोकस केवळ ध्येयावरच चालणार नाही, ध्येय प्राप्तीसाठी लागणाऱ्या एफर्ट्सवर, मेहनतीवर फोकस केलं पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे, स्मार्ट वर्क केलं पाहिजे. स्मार्ट वर्क समजून घेतलं पाहिजेच तुम्ही. स्मार्ट वर्क शिवाय टॉपचं यश मिळत नाही. स्मार्ट वर्क त्यामधल्या ज्या स्किल आहेत अभ्यास करण्याच्या, अभ्यासाचं स्किल आहे, अभ्यासाचे तंत्र आहेत, हे तुला मला समजून घेतलेच पाहिजे. स्मार्ट वर्कचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज आहे समजा. आता तुम्ही 1 अधिक 2 3 3 अधिक 2 4 7 7 अधिक 5 12 असं गणित करत बसला तर की वेळ निघून जाईल ना. तिथं काय 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज तुझ्या विचारते, 1 ते तुम्हाला 1000 पर्यंतचं पण विचारू शकते. आता उद्या सूत्र आहे त्याचं काय, 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीजचं काय सूत्र आहे तुम्हाला हे सूत्र माहीत पाहिजे यशासाठी. याचे सूत्र असलं 10 गुणिले 11 भागिले 2 असं त्याचं सूत्र असतं. तुम्हाला जिथून 1 ते 100 विचारला असेल तर 100 गुणिले 101 भागिले 2 पाहिजे. तसं आपल्याला इथे काय विचारलं, 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज 10, 10च्या पुढचा अंक काय 11, 10 गुणिले 11 भागिले 2, 1 पे 2 पंचे 10, 11 पाच्या 55, 55, 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज 55. तुम्हाला एका अशा पद्धतीने काढलं पाहिजे तर तिथे यशस्वी होता तुम्हाला. कारण स्किल ओरिएंटेड पर्सनॅलिटी बनवायची आहे. समस्या असं क्लिक
मध्ये सोडवायचे आहेत, त्यासाठी लागते ते स्मार्ट माइंड. स्मार्ट माइंड बनवायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट वर्क केल्यानंतर स्मार्ट माइंड बनत असते. स्मार्ट वर्क यासाठी करायला लावलं जातं की तुमचं माइंड स्मार्ट बनते. स्मार्ट माइंड बनलं की स्मार्ट वर्क करता येते. स्मार्ट वर्क केलं की अजून स्मार्ट माइंड बनत असते. यासाठी तुमचं माइंड स्मार्ट पाहिजे पोरांनो. असलं कुठला गाढव मेहनतीने जमणार नाही. स्मार्ट वर्क करा. स्मार्ट स्किल मी तुम्हाला आणखीन पुढच्या एखाद्या व्याख्यानामध्ये सांगतोय मी कोणते स्मार्ट स्किल वापरले होते वगैरे वगैरे. तर विचाराच्या पातळीवर विचार फार महत्वाचे असतात मित्रांनो, कारण माणसाचं आयुष्य विचारानं व्यापलेलं आहे. झोपलेलं असतानाही विचार येतात आणि जागा असतानाही माणसाला विचार येतात. विचार हे माणसाला सातत्यानं विचार येतात. यशस्वी माणसालाही विचार येतात, अपयशी माणसालाही विचार येतात मित्रांनो. तर विचार हे कसलेच पाहिजे तर तुमचे सकारात्मक विचार तर असलेच पाहिजे जे की तुमच्या ध्येयाला गती देतात. कारण गती दिली की ऊर्जा निर्माण होते. जशी पाण्याला गती दिली मित्रांनो, पाण्यातून ऊर्जा तयार झाते. हवेला गती दिली, हवेतून पवन ऊर्जा तयार झाली. लक्षात आलं. ज्या गोष्टीला गती दिली जाते त्या गोष्टीतून ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून तुम्हाला ह्या सकारात्मक विचार हे तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी गती देतात, तुमच्या कृतीला गती देतात, तुमच्या उक्तीला गती देतात. आणि एवढंच नाही, सकारात्मकच विचार करून चालणार नाही तर तुमचे ध्येयानुकूल विचार पाहिजे. म्हणजे जे तुम्ही ध्येय ठरवलंय ना तेच विचार पाहिजे. तेच अभ्यास कसा करावा, तेच लक्षात कसं ठेवावं, तेच लक्षात राहत आहे, तेच लक्षात राहिलेलं आहे. ते मला येते, हे बघा हे यायला लागलेलं आहे, हे याचं उत्तरपाठ झालं, त्याचं उत्तरपाठ झालं, हे उत्तर समजलं, ते उत्तर समजलं, हे सिद्धांत समजला, हे सूत्र समजलं, हे आलेख समजला, ही आकृती समजली. हे सगळं तुम्हाला असं समजलं, लक्षात आलं, लक्षात राहिलं, लिहित आहे, लक्षात राहिलं. हे 100% गॅरंटी आहे. याची पडताळणी पण झालेली आहे. असं आहे ते. भ्रमात राहणारी माणसं, भ्रमाचा भोपळा फुटतो म्हणजे फुटतोच. भ्रमात राहू नका. टॉपचं यश संपादन करायचं असेल तर हो राहील, माझ्या लक्षात राहते की लक्षात, हो राहील, शक्यता दिसायली माझी, राहू शकेल राहते का, बघ तू बघलं पाहिजे. असं भ्रमात राहू नको. भ्रमात राहणारे अनेक जण फेल झाले मित्रांनो, फेल होतात. भ्रमात राहू नका मित्रांनो. तुमच्यात क्षमता आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे, ताकद आहे, पण तुम्ही केवळ भ्रमात राहिल्यामुळे, केवळ तुम्ही गृहीत धरल्यामुळे तुम्ही मागे पडलेला आहात. तुम्ही तेच जर राहते की नाही बघला असतात, पुन्हा बघला असतात तर तुम्ही यशस्वी झाला असता. लक्षात आलं. दुसरी महत्वाची गोष्ट, भावना देखील कसल्या असल्या पाहिजे. भाव, विश्व तुमचं कशानं समृद्ध झालं पाहिजे, तुमच्या सकारात्मक भावानंच समृद्ध झालं पाहिजे. तुमच्या श्रद्धा लभते ज्ञान, तुमच्यामध्ये श्रद्धा पाहिजे ज्ञानाविषयीची, तसंच आलं पाहिजे. यस आशा, तुमच्यामध्ये आशा पल्लवित असल्या पाहिजे. नेहमी आत्मविश्वास पल्लवित असला पाहिजे तुमच्यामध्ये. कोरडं असून चालणार नाही मित्र. कोरडे प्रयत्नानं माणूस, कोरडं अन्न तरी माणसाचा तृप्ती देते का हो. तुम्ही भाकर घेतली, त्या भाकरीवर भाजी नाही, भाकरीला दूध नाही किंवा तूप नाही, काहीच नाही, कोरडी आहे भाकर, शिळी कोरडी, आणि तुम्हाला खायला लागलात कोरडं तर तुम्हाला ते लाळ मिसळला तर लाळ सुद्धा कमी पडतो तिथं. मग कोरडं लाळ मिसळला की पुन्हा पाणी प्यावं वाटतं, लाळ सुद्धा संपून जाते. असा कोरड्या खाण्यानं जसे अन्न तृप्ती देऊ शकत नाही, तसं कोरड्या प्रयत्नानं समर्थ यश मिळत नाही. त्यामुळे भावपूर्ण प्रयत्न करा.
मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. माझं स्वप्न मला पूर्ण करायचंच आहे. माझ्या आईवडिलांच्या चरणी मला यश अर्पण करायचं आहे. अर्पण. माझे आईवडील जे कष्ट करतायत, शेतामध्ये काम करतायत, उन्हातानामध्ये काम करत आहेत, 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते मजुरी करत आहेत, शेतामध्ये कष्ट करत आहेत, दुसऱ्याच्या घरी नोकरी करून आपल्याला शिकवत आहेत. हा विचार आहे आणि त्यांचा घात तुम्हाला दिसत असेल, त्यांचे एफर्ट्स तुम्हाला दिसत असेल, त्यांची तळमळ तुम्हाला दिसत असेल, त्यांची तगमग तुम्हाला दिसत असेल आणि ती तुम्हाला ध्येयाच्या दिशेनं जर नेत असेल, तुम्ही सक्सेस झालात म्हणून समजा. लक्षात तुम्हाला आईवडिलांच्या चे कष्ट तुमची प्रेरणा असली पाहिजे आणि त्या आईवडिलाविषयीची विलक्षण श्रद्धा तुमच्या आतून असली पाहिजे. मग बघा तुमच्या यशाला कशी गती येते. बघा तुम्ही एकदा बघा सुद्धा तुमच्या आईचं तळमळ, आईची तगमग. रात्रंदिवस घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. तशा पद्धतीने ती आई रात्रंदिवस तळमळ आणि तगमग करते. मित्रांनो, त्या आईच्या तळमळीचा आणि तगमगीचा, त्याच्या घामाचा एकही थेंब मला वाया घालायचा नाही. त्यासाठी मला आतून प्रयत्नरत राहायचं आहे. राष्ट्रमाता जिजाऊंची तळमळ, तगमग आणि ध्येय आणि स्वप्न परिपूर्ण करणं हे मला केलंच पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि ती स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन ती परिपूर्ण नेलीच. ते कुठे ऐशारामाला गेले नाहीत, कुठे टूरला गेले नाहीत, कुठे कोणाला तरी घेऊन गप्पा मारत बसले नाहीत, टाइमपास मध्ये दारू पिली नाही, तंबाखू खाला नाही, गुटखा खात बसले नाहीत आणि कुठे जाऊन पडले नाहीत. मित्रांनो, एकच ध्यास, एकच ध्यास. कार्यमग्नता हीच विश्रांती, कार्यमग्नता हीच विश्रांती, हाच ध्यास होता छत्रपती शिवरायांच्या डोळ्यासमोर. प्रजेवर होणारे अन्याय, प्रजेवर होणारे अत्याचार हे मिटवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्वप्न एकच होतं, स्वराज्य निर्माण करणं. स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. लोकांच्या जीवनामध्ये कसं निर्भय जगणं येईल, लोकांना कसं स्वाभिमानानं जगता येईल, लोकांना कसं या परकीय राजवटीच्या जुलमाखाली आणि जोखडा काढला, हे जोखडाचा कसं फेकून देता येईल, एवढा छत्रपती शिवरायांच्या समोर ध्यास होता. म्हणून त्यांनी शपथ घेतली. रायरेश्वरांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शपथ घ्या, संकल्प करा. शपथ घेऊन आणि संकल्प करूनच यश मिळवायचं असतं मित्रांनो. तसं शपथ घ्या आणि ते शपथ जाहीरपणे बोला, 100दा बोला. शपथ घेतो आहे मी स्वराज्य निर्माण करण्याची. जशी महादेवाच्या पिंडीवर त्यांनी तिथं देवाच्या पिंडीवर जशी महाराजांनी हात ठेवून शपथ घेतली होती, तुम्ही अशी शपथ घ्या. तुम्हाला जिथं श्रद्धा आहे, तुझा जिथं ईश्वर आहे, ज्याला पवित्र मानता, ज्यांच्यावर तुम्हाला विलक्षण प्रेम आहे, अशा बाबींची शपथ घ्या आणि सांगा की मी यशस्वी होणार आहे अशी शपथ घेतो. शपथ घेऊन टाका. शपथ घेऊन प्रयत्न केले म्हणजे जबाबदारी वाढते आणि जबाबदारी घेतलं की तुम्ही पॉवरफुल प्रयत्न करा. जबाबदारी घेतलीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की मला ह्या संपूर्ण माणसांची जबाबदारी, भारतीयांची जबाबदारी आहे. जो तळ भारत आहे, ज्या माणसाला गुराढोरापेक्षाही हीन आणि दीन जीवन जगायला इथली हरामी व्यवस्था भाग पडत आहे. या व्यवस्थेचा गळा घोटून या दबलेलाचा श्वास, कोंडलेला श्वास मोकळा करायचा आहे आणि यांना पंख द्यायचे आहे. प्रतिभेला पंख द्यायचे आहेत. प्रतिभा उडेल, आकाशात उडेल. आजही बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आकाशात उडत आहेत काही जण.
जे काळाकुट्ट जीवन त्यांच्या आयुष्यात आलेलं होतं तिथं प्रकाश आहे. ज्या झोपडीमध्ये अंधार होता तिथं आता ट्यूबलाईट लागलेली आहे. मित्रांनो, अशी जबाबदारी घेऊन त्यांनी काम केलं. मला एवढं या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला वाटलं पाहिजे की माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण, किमान आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. किमान माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू आलेलं मला पाहायचंच नाही, हसूच आलेलं पाहायचं आहे. हा विचार जरी तुमच्या डोक्यात शिरला तर तुम्ही ते हसू आणण्यासाठी, ही हसू आणणं ही सुद्धा एक प्रेरणा आहे मित्रांनो, प्रेरणा आहे. तशीच कल्पना करायला तुम्हाला स्वप्न, कल्पना तुमच्या समोर असल्या पाहिजे सकारात्मक. तुम्ही नापास झालो की असं स्वप्न नाही पडले पाहिजे तुम्हाला. तुमच्या डोळ्यासमोर जर स्वप्न यशाच्या कल्पना असतील ना तर तुम्ही यशस्वी होणार. ते सुद्धा तुम्हाला यशासाठी प्रेरणा देणार आहे. मित्र, यशस्वी माणसाच्या समोर सुद्धा मित्रांनो अडचणी येतात, अडथळे येतात, समस्या येतात. या अडचणी आणि समस्या ते हेवी होऊ देत नाहीत स्वतःच्या माइंडवर, स्वतःच्या प्रयत्नावर, स्वतःच्या परिश्रमावर ते हवी होऊ देत नाही. त्या अडचणीला, अडथळ्याला आणि समस्यांना त्यांच्यावर ते हवी होतात, त्याच्यावर मात करतात आणि पुढे जातात. अडथळ्यावर मात करतात. गतिरोधक सगळ्यांच्याच रस्त्यावर जाताना त्या सगळ्यांनाच गतिरोधक असतात. गतिरोधक आले म्हणून ते थांबत नाही, गतिरोधक आले तरी समोर जातात. कोणी अडवल्याला आलं, अडवायसाठी आलं तर ते उडून समोर जाण्याची क्षमता ठेवूनच ते प्रयत्नशील राहतात. मित्र, एवढे म्हणून मला जहाज पाण्यात असतं. संगत खूप महत्वाचं आहे. जहाजाला संगत कशाची आहे? पाण्याची आहे. पण जहाजाला संगत पाण्याची असली तरी जहाज हे काय करतो माहिती काय? जहाज हे पाण्यावरून चालतं. म्हणजे पाण्यातूनही चाललं, बराचसा भाग ते पाण्यात असतो त्याचा, तरी पण जहाजामध्ये पाणी येऊ देत नाही. जहाजात पाणी आलं की जहाज बुडते. तसं तुम्ही ज्या सहवासात राहता त्यांचे नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात शिरलं की तुमचं यशाचं जहाज बुडते. हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणासोबतही राहिलं तरी तुम्ही त्यांचे नकारात्मक विचार, नकारात्मक त्यांच्या भावना, नकारात्मक त्यांचे विचार जे काय आहे तुमच्या आत येऊ देऊ नका. हे आत आलं की तुमच्या मेंदूचा ताबा घेतात. मेंदूचा ताबा घेतलं की यशावरचा ताबा सुटतो म्हणजे सुटतो. म्हणून तुमच्या मेंदूवर अपयशाला ताबा देऊ नका. हे अपयशाला पायाखाली देऊन तुडून यशस्वी व्हायचं असते. हा विचार करा. यू थिंक राईट, राईट ॲक्शन, राईट रिझल्ट हे यशाचं सूत्र आहे. या दिशेनं मार्गक्रमण करा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. हे ऊर्जावान तुम्हाला मार्गदर्शन, ऊर्जावान विचार आणि ऊर्जावान प्रेरणा देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही माझ्या सोबत राहा. तुम्हाला यशासाठी मी सोबत करणार आहे. धन्यवाद. तुम्हाला माझ्या अंतःकरणापासून लाख लाख शुभेच्छा. तुम्ही यशस्वी होणार आहात हे मला 100% गॅरंटी आहे. हे विचार मात्र रोज ऐकायला शिका. हे विचार तुम्ही प्रत्यक्ष जीवनात आणायला शिका. कारण विचार प्रत्यक्षात आणणं म्हणजे यश. धन्यवाद.